नमस्कार, मी रसिका तुळजापूरकर. आपल्याला साहित्य चपराक मासिकाच्या दिवाळी विशेषांक 2025 मधील लेख वाचून दाखवत आहे. लेख आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच अभ्यासपूर्ण लेख आणि दर्जेदार साहित्य ऐकण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. रिक्त होणे हाच निर्मितीचा शेवट. लेखक रवींद्र शोभणी. मागच्या 40-45 वर्षांपासून मी लिहितो आहे. हे लेखन सातत्यपूर्ण असं आहे. आता मला सुचत नाही म्हणून मी थांबलोय, असं माझ्या बाबतीत कधीच झालं नाही. सतत काहीतरी सुचत असतं आणि त्यासाठी हवा तो आकृतिबंध सुद्धा हवा तसा मी निवडत असतो. याला एक कारण मी आत्मकथनात्मक ऐवजांवर अवलंबून नाही हेही असू शकतं. तसंच मी केवळ लिहायचं म्हणून केवळ पाट्या टाकून लिहिणाराही लेखक नाही. जे लिहायचंय त्याबद्दल पुरेशी वर्षानुवर्ष तयारी करून पुरेसा अभ्यास करून लेखन करणारा मी लेखक आहे. हा सगळा लेखन व्यवहार चाललेला असताना मला कधीच हा प्रश्न पडला नाही की मी का लिहितो किंवा माझ्या लेखनाचा स्रोत कोणता. कारण जर आंतरिक जाणीवांचा नेणीवांचा स्रोत आणि बाह्य जगातील अनुभव यांचा अनुबंध सहजपणे जुळून येत असेल तर हा प्रश्न सहसा पडत नाही. मग अशा लेखनाच्या निमित्ताने ते तपासून पाहावे लागतात. हा शोध एका निर्मितीशील कलावंताला अधिक खोलाकडे घेऊन जातो. त्या खोलाचा तळ या सगळ्या सर्जनाच्या प्रवासात कसा दिसतो, तो कसा सापडतो इत्यादी प्रश्न पडू लागतात. पण खोल सूर मारून त्याचा अंदाज घ्यावा लागतो. या निमित्ताने माझ्या समोर सुद्धा हा प्रश्न आहेच. मी हे करतो म्हणजे का करतो? आणि समजा केलं नाही तर काय होईल? यावर साधं उत्तर समोर येतं. मी समजा हे केलं नाही तर काहीही बिघडणार नाही, कुणाचंही नुकसान होणार नाही, जगाचं तर नाहीच नाही. पण हे असलं काही करण्याची प्रेरणा, आंतरिक उर्मी आपल्यातच इतकी अमोघ असते, अनावर असते की असलं करण्यावाचून आपण स्वस्थच बसू शकत नाही आणि स्वस्थ बसवत नाही म्हणून या गोष्टी करतो. थोडक्यात मी हे केलं नाही तर आतली अस्वस्थता मला हलवून सोडते, गदगदून हलवते आणि मग मी आपसुकच तिकडे वळतो. अनेक अडचणी असतील तरी मी तिकडे वळतोच. हा माझा एकट्याचा अनुभव नाही, तर लिहिणाऱ्या सगळ्यात सर्जनशील कलावंतांचा हा अनुभव. कारण ललित लेखन किंवा निर्मितीशील लेखन ही प्रयत्नसाध्य बाब नाहीच. एकदा एखाद्या अनुभवाची मांडणी केली, त्याचा पहिला खरडा तयार झाला की मग प्रयत्नपूर्वक परिश्रमपूर्वक त्याला आकार द्यावा लागतो. त्यातल्या सगळ्या घटकांना बोलकं करावं लागतं. अगोचर धागे गोचर करावे लागतात आणि हे मात्र पुरेशा परिश्रमाचं काम असतं. याला आपण परिष्करणे, संपादन म्हणू शकतो. निर्मितीशील कलावंत हे सगळं करताना त्याचे कुठून स्रोत घेतो किंवा त्याला हे सगळं कुठून सुचतं? तुला बाबा हे कसं सुचतं? आम्हाला तर काहीच सुचत नाही, असं त्याच्या लेखनाचं कौतुक करताना कोणी कोणी विचारतात. कारण ते आणि तसं त्याला सुचत नाही. हे सर्व कोठून येते? या शीर्षकाचा विजय तेंडुलकर यांचा एक लेख मी वाचल्याचं आठवतं. खडक आणि पाणी या पुस्तकात. श्रीना पेंडसे यांच्या कादंबऱ्यांवर हरणेचं दीपस्तंभ या लेखात गंगाधर गाडगीळ या अशा सुचण्याच्या मुळाशी असणाऱ्या प्रक्रियेच्या संदर्भात लेखकाचं नंदनवन अशी संज्ञा वापरतात. त्यात ते म्हणतात, हे लेखकाचं नंदनवन त्याच्या वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर त्याला भेटतं. ते कोणत्या टप्प्यावर भेटेल ते सांगता येत नाही, पण ते भेटलं की त्याच्या अनुभवाच्या संचितातून तो लेखक कलावंत उभा राहतो. त्याची निर्मिती फुलून येते आणि बहुतेकांचं हे नंदनवन
त्यांच्या बालपणीच्या एका टप्प्यावर त्यांना भेटतं. मी जेव्हा माझ्या या नंदनवनाचा विचार करतो तेव्हा मला सुद्धा ते वयाच्या 10व्या-12व्या वर्षी गवसलं असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरू नये. हे नंदनवन मिळालं की ताबडतोब आकाराला येतं असं मात्र होत नाही. खूपदा आपल्याला आपल्या या नंदनवनाची जाणीव सुद्धा झालेली नसते, होतही नाही. कोणत्या तरी निमित्ताने मग आपण जेव्हा निर्मितीच्या प्रांतात शिरतो तेव्हा आपल्याला सुचणारे सगळे घटक त्या अनुभवाच्या प्रदेशातून सुचतायत हे कधीतरी जाणवतं. कारण आपण त्या प्रदेशापासून शरीराने जरी दूर गेलेलो असलो तरी मनाच्या एका कोपऱ्यात ते सगळं ताजं असतं. फक्त ते बाहेर येण्याचीच वाट पाहत असतं. नासी फडके यालाच सोप्या भाषेत प्रकट मन आणि अप्रकट मन अशी संज्ञा वापरतात. बहुतेक निर्मितीशील लेखकांच्या लेखनाची सुरुवात कविता लेखनापासून झालेली दिसते. सुरुवातीला एखादा कविता संग्रह सुद्धा आलेला असतो. नंतर तो वेगळ्या वाङ्मय प्रकाराचा हात धरून उभा राहतो, पुढे धावू लागतो. त्यातले काही पुढे ललित लेखनाच्या प्रांतात न टिकल्यामुळे चोखंदळ समीक्षक वगैरे होतात. मी आधीपासून थेट गद्य लेखनाकडेच वळलो. मधून मधून कविता केल्या पण त्यात मन रमलं नाही. माझा हा कवितेचा संसार 8-10 कवितांच्या पुढे गेलाच नाही. नाटक, कथा, कादंबरी असा तो प्रवास होता. अर्थात ते सगळंच कच्चं होतं, पण अवतीभवतीचा ऐवज घेत काही एक मांडणी करण्याचे धाडस मी प्रवाहापासूनच करू लागलो. त्याच्या पुढच्या कादंबरीत म्हणजे रक्तध्रुवमध्ये मी सजगपणे या स्त्रोतांकडे वळलो. हे स्त्रोत मला दिसू लागले, मी ते सांगू लागलो, पण असे स्त्रोत मांडून आपले काम संपले असे होत नाही. त्यातून तुमच्या व्यक्तिमत्वाची वेगळी अशी ओळख निर्माण होणं गरजेचं असतं. आणि या अशा ओळखीतूनच त्या लेखकाचा जीवनविषयक दृष्टिकोन, त्याने निर्माण केलेल्या माणसांविषयीचा आलेख त्यांच्या वैशिष्ट्यांसह उभा राहतो. यात माझी माणसे ही माझी आहेत, माझा प्रदेश हा माझा आहे, माझे सांगणे म्हणणे हे माझे आहे हे गरजेचे ठरते. कोंडी माझी आहे, रक्तध्रुव माझी आहे, पांढर माझी आहे हे जेव्हा मी ठासून म्हणतो तेव्हा तेव्हा त्या म्हणण्याच्या मागे माझा अनुभव प्रदेश असतो. मी निर्माण केलेल्या व्यक्ती असतात, त्यांच्यातले कृती विकृतीचे सगळे संदर्भ मी पेरलेले असतात, त्यांच्या जीवनातील दुःखाचे डोंगर मी उभे केलेले असतात आणि त्या पलीकडे त्यातून उभी राहिलेली जीवनाशयाची बरी वाईट कमान ही फक्त माझी असते. मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हाचे कच्चेपण हळूहळू गळत जाऊन त्यात प्रगल्भता येत गेली, ती वाचनातूनच. मराठीतील प्रमुख लेखक वाचतानाच हिंदी, इंग्रजी आणि भारतीय साहित्याच्या वाचनातून जाणीवांचे आपले क्षितिज विस्तारत जाते. माझेही असेच झाले. राजेंद्रसह बेदींची एक चादर मेलिसी मी वाचली आणि मी अक्षरशः उडालोच. गावखेड्यात राहणारी आणि हातावर आणून पानावर खाणारी मुस्लिम कुटुंब माझ्यासमोर उभी राहिली. बेदींच्या कादंबरीच्या निमित्तानं मला आतला सगळा पट एका क्षणात गवसला. वातावरण वेगळं, माणसं वेगळी, प्रदेश वेगळा, अनुभव वेगळा आणि आशय तर पूर्णतः वेगळाच. तरी एखाद्या कलाकृतीने आपण आत डोकावत जातो आणि काहीही संबंध नसलेल्या वेगळ्याच अनुभव विश्वाला उभे करतो. हे बहुतेकांच्या बाबतीत होतं. हा अनुकरणाचा भाग नसतो, प्रभावाचाही भाग नसतो, पण अशी एखादी कलाकृती, घटना, व्यक्ती आपल्याला आपल्या आत ढकलून देते आणि त्यातून मोठी डूब घेत आपण हाताशी काहीतरी छोटं मोठं घेऊन येतो. थोडक्यात पाण्याच्या काठावर उभा असलेल्याला कोणीतरी दुसरा मुद्दाम धक्का मारून आत ढकलतो आणि पाण्यात पडलेला तो आतला तळ पाहून क्षणभर तो अनुभवून वर येतो. काही काळ कासावीसही होत असेल, पण त्या कासावीस होण्याच्या अवस्थेलाच निर्मितीचा क्षण म्हणता येईल. माझ्या बाबतीत खूपदा असं घडतं, घडलेलं आहे.
मी लिहिलेल्या उत्तरायणबद्दल असंच पण जरा वेगळं असं काही मांडता येईल. असं लेखन म्हणजे कारकुनी सर्जन आहे असं मानणाऱ्या विद्वत्तजनांनी काही वेगळ्या वाटा चोखाळण्याचे प्रयत्न करणाऱ्या या लेखनाकडे पाहावं, म्हणजे आपल्या डोळ्यांवरील चष्मे दूर सारता येतील. आर्ष कथा काव्याचा उपयोग केवळ रंजनापुरता किंवा करमणुकीपुरता करणं याला माझा विरोध आहे. इतर भारतीय भाषात या लेखनाला मिळालेली उंची पाहता गिरीश कर्नाड, डॉक्टर S.L. भैरप्पा यांच्यासारखे लेखक पाहता मराठीतील हे लेखन अगदीच पोरकट वाटू लागतं, हेही तितकंच खरंय. दूरदर्शनवरील महाभारत ही मालिका पाहताना या पोरकटपणाचा अनुभव मला सतत येत होता. आणि मग माझे बालपण, गावातील मंदिरात चाललेले पोथी पठण, आख्यान, कीर्तन, तेव्हा पाहिलेला रामलीला, अगदीच कोवळ्या वयात वाचलेले महाभारताचे खंड इत्यादींकडे मन वळले. महाकाव्य कसे असू शकते आणि काळाच्या रेट्यात त्याचे काय होते याची जाणीव झाली आणि मनात उत्तरायण आकार घेऊ लागली. महाकाव्यप्राय कथा, आधुनिक आशय, मानसशास्त्रीय आधारावर व्यक्ती घटनांची पुनर्मांडणी आणि समकालीन राजकीय संदर्भ त्यात आपसुकच आलेत. महाभारतावर आजही करमणूक प्रधान कादंबऱ्या लिहिल्या जातात, त्या वाचल्या जातात, खपाचेही उच्चांक मोडले जातात. पण मला असला मोह कधी झालाच नाही. आणि याला कारण म्हणजे माझ्यावर झालेले वाचनाचे आणि साहित्यविषयक प्रयोजनाचे संस्कार. लेखकावर जसे अनुभवांचे संस्कार होतात तसेच वाचनाचे सुद्धा संस्कार होतात. याची प्रचिती मला उत्तरायण लिहिताना आली. चांगली, आतला तळ ढवळून काढणारी, आर्ष काव्याचा तात्पुरता आधार घेणारी एखादी कलाकृती ही नेहमीच काळाचे अडसर ओलांडून समकालात विरघळून जाते. ती समकालीनच ठरते. मी इथे कथांच्या बाबतीत फारसे बोलणार नाही, कारण अनुभवाचा अवकाश दोन्ही प्रकारात भिन्न असल्यामुळे आणि माझ्या प्रकृतीला कादंबरी अधिक आव्हानात्मक वाटत असल्यामुळे तिथे मी ते स्रोत तपासून पाहण्याचा प्रयत्न करणार नाही. तथापि काही कथांविषयी काही मांडता आलेच तर तेही नक्की मांडेन. माझा कल दीर्घ, विस्तृत जीवनादर्शाकडे असतो. अशा विस्तृत जीवनादर्शातून मला माझ्यातल्या सर्जनशीलतेला तपासून पाहता येते आणि साहित्य प्रांतातली माझी ओळख सुद्धा कादंबरीकार हीच आहे. साधारणतः आपल्या लौकिक जीवनात जी क्षेत्रे आपल्या परिचयाची ठरतात त्या क्षेत्रांकडे, त्यातल्या चढउतारांकडे आपण तटस्थपणे पाहू लागतो. त्यामागील कारण हेच असावे. इथे मला गाडगिळांची नंदनवनाची संकल्पना काहीशी अपुरी वाटते. लेखक आपल्या भूतकाळावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, नेमाडेंना हिंदूमध्ये समकालाशी नाते सांगताच आले नाही. ते पुन्हा पुन्हा भूतकाळातच रमतात. पण समकालाशी रत झालेला लेखक आपल्या अवतीभवतीच्या वास्तवाकडे पुन्हा पुन्हा पाहतो. त्या वास्तवाचे पदर तपासून पाहत त्याच्याशी आपली नाळ कुठे साधता येईल याचा विचार करतो. अशी अनेक उदाहरणं मराठीतलीच सांगता येतील. माझ्या बाबतीत नेमके हेच होते आहे ह्याची मला पुन्हा पुन्हा जाणीव होते. पांढरमध्ये मी 1972-73चा दुष्काळ पाहतो. पाण्यासाठी वणवण भटकणारी माणसे मी पाहिली आहेत. ती काळाची कुंपणं ओलांडून इथवर येतात. म्हणजे नंदनवनाचा संबंध इथवरच सांगता येईल. आपण आधुनिक शेतीच्या नादात गावखेड्याची होणारी दुर्दशा, सद्यकालीन राजकारणाचे खेड्याला वेधून टाकणारे वास्तव, शेतकरी आत्महत्यांचे प्रश्न, आधुनिक सुधारणांमुळे मुख्य रस्त्यापासून दूर फेकली जाणारी आणि ओसाड होणारी खेडी, हे वास्तव माझ्या सभोवतालचंच सांगता येईल. हा सभोवताल मी पुन्हा पुन्हा नव्या रूपात तपासून पाहत असतो. आणि असा सभोवताल सजगपणे तपासून पाहताना, समजून घेताना विषयाच्या वैविध्याला कुठे मर्यादा पडत नाही. मी राजकीय, सामाजिक स्वरूपाच्या त्रिखंडात्मक कादंबऱ्या लिहिल्या. पडघम, अश्वमेध, होळी.
त्याबद्दल हा कालखंड निवडताना मी जाणीवपूर्वक विचार केला होता. एकतर मी हा कालखंड सजगपणे पाहिलेला, अनुभवलेला होता. त्यामुळे माझ्या जाणीवांच्या कक्षा विस्तारल्या नसतील. बाह्य जगातील घटनांचा अन्वयार्थ कसा लावावा याची पुरेशी जाण आलेली नव्हती, पण या संबंधातील काही गोष्टींची रुजुवात मनात होऊ लागली होती. आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे पाहताना यातून सुद्धा काही सर्जनशील अनुभव गाठीशी बांधता येऊ शकतील. काही घटक कायम मनात रुजवून ठेवता येतील याचा विचार कधीपासूनच सुरू झालेला होता. कारण तेव्हा मला माझ्यातील सर्जनशीलतेची पुसटशी का होईना पण कल्पना आली होती. या घटना घडत होत्या. पुढे या घटनांमागील माणसे मी उभी केलीत. त्यांच्या खाजगी जीवनाशी त्या घटनांची नाळ मला जोडता आली. कल्पित माणसे आणि वास्तव घटना यातून एक नवा आकार लेखनाला येत गेला. एवढा मोठा कालखंड चितारताना काही एक भान ठेवणं गरजेचं होतं. वास्तवाचा कुठेही अपलाप करून चालणार नव्हतं, पण भूतकाळातील वास्तव घटनांचे बोट धरून प्रत्यक्षातल्या माणसांसोबत मी कल्पित व्यक्ती उभ्या केल्या. पडघमचे लेखन काहीसे बिचकत झाले. त्यापेक्षा अश्वमेधमध्ये मी अधिक मोकळा झालो आणि होळीमध्ये आत्मविश्वासपूर्वक उभा राहिलो. असा मोठा पट लेखनासाठी निवडताना लेखक म्हणून आपल्यासमोर कोणती आव्हाने उभी राहतात याची मला पूर्ण जाणीव होती. अर्थात याचा अनुभव मी उत्तरायणच्या वेळी घेतला होताच. उत्तरायणचा पट तर या त्रिखंडात्मक लेखनापेक्षा व्यापक होता. इथे मला 25 वर्षांचाच कालखंड घ्यायचा होता. उत्तरायणमध्ये 5 पिढ्या मला चितारायच्या होत्या. फक्त महाभारताची चौकटच तेवढी हाती होती. माणसांचा व्यापक विचार करताना ती सगळी माझ्या आतूनच आलेली होती. मग यात आजूबाजूच्या व्यक्तीही अशा लेखनात सुद्धा खुणावतात. त्रिखंडात्मक मधील लेखनाचा कालखंड माझ्या पिढीच्या बहुतेकांनी पाहिलेला होता आणि मला त्या लेखनाचे स्वरूप ऐतिहासिक किंवा बखरवजा होऊ द्यायचे नव्हते. मग अशा वेळी माझ्यातील कलावंत एक तटस्थ अवलोकक जागा होऊ लागतो. तो या लेखनाच्या प्रक्रियेत सतत जागा असतो. माणसांच्या बाबतीत पुनरावृत्ती होऊ नये हा माझा पहिला कटाक्ष असतो. काही लेखकांच्या लेखनात अशा प्रकारे पुनरावृत्ती झालेली मी अनेकदा पाहिली आहे. अशा वेळी त्या लेखकांना जे आतून सांगायचं होतं ते संपलेलं असतं. मग केवळ पसारा मांडण्याच्या पुढे ते जात नाहीत किंवा इतिहासाच्या आणि चरित्राच्या अंगाने ते काही लिहायला लागतात. हे भल्या भल्या लेखकांच्या बाबतीत झालेलं असल्याचं दाखवता येईल. सहजपणे नावे सांगायचीच तर गंगाधर गाडगीळ किंवा श्रीना पेंडसे ही सन्माननीय नावं सांगता येतील. गाडगीळ शेवटी चरित्रात्मक कादंबरी लेखनाकडे वळले, तर पेंडसे तुंबाडचे खोत मध्येच आपल्या सगळ्याच कादंबऱ्यांच्या पुनरावृत्त्या करू लागले. म्हणजे एल्गार पासून कलंदर रथचक्रपर्यंत हा सर्जनशील कलावंताचा पराभव ठरतो. तो लेखकांपेक्षा वाचकांच्या लक्षात ताबडतोब येतो. माझ्या लेखनात या बाबी येऊ नयेत, माझ्यातले निर्मितीचे स्रोत किमान ताजे आहेत की नाही याचा मी अदमास घेत असतो. काही गोष्टी जाणीवांचे प्रांत पिढ्यांनुसार बदलत जातात. उदाहरणार्थ आम्ही लिहायला लागलो तेव्हाचे अनुभव, सामाजिक पर्यावरण आणि आजच्या लेखकांपुढील अनुभव प्रदेश पर्यावरण यात काही एक भेद नक्की निर्माण होतो. काही सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आखाडे बदलतात. ते कलाकृतीच्या एका बाह्य परिवेशापुरते मर्यादित ठरते, पण शेवटी कलाकृती म्हणून तिचे घटक, तिच्या यशाचे गमक मात्र कायम तेच असते. शेवटी प्रश्न उरतो, या लेखन प्रवासात माझ्या प्रेरणा कोणत्या? मी का लिहितो? तर मी सतत अस्वस्थ असतो हे एक महत्त्वाचं कारण सांगता येईल. अर्थात हे अस्वस्थपण आंतरिक असतं. कुठल्या तरी घटनेने, अनुभवाने, सामाजिक प्रभावाने कलावंत म्हणून मी अस्वस्थ असतो. मग हे अस्वस्थपण आत कोंडलेलं वादळ शब्दांच्या आधाराने निर्मितीच्या माध्यमातून अशा प्रकारे कलाकृतीत परिवर्तित करणं अत्यावश्यक ठरतं.
हे जेव्हा घडतं तेव्हा लेखक म्हणून, कलावंत म्हणून आपल्यात एक रितेपण आलेलं असतं. एक प्रकारच्या मोकळेपणाचा अनुभव आपण घेत असतो. त्यातूनच हलके हलके वाटत असते. ही लेखनोत्तर अवस्था फार वेगळी असते. गोतावळा लिहून झाल्यानंतर अशाच अवस्थेच्या वेळी माधव आचवलांनी आनंद यादवांना या लेखनानंतर आता तुम्हाला कसं वाटतं असं विचारलं तेव्हा यादव म्हणाले होते, मरून जावंसं वाटतं. हा अनुभव थोड्याफार फरकाने सर्वच कलावंतांच्या प्रेरणेशी मिळता जुळता दिसून येईल. हे रिक्त होणे, मुक्त होणे हाच या निर्मितीच्या प्रक्रियेचा शेवटचा अर्थ असतो आणि तो अर्थ समजून घेणे हे सर्जनशील लेखकाचे लक्षण ठरते.